आज आम्ही चाललेलो मुंबईला आणि 9:30ची मालदार भेटलेले. आम्हाला ना लेटच झालं. जेमतेम आम्ही त्या टायमाला पोहोचलो आणि मालदार आमची सुटली. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनचा प्रवास आपला तुम्हाला माहिती आहे मुंबईची लाईफस्टाईल कशी आहे ती. तर आम्हाला ना बऱ्याच ठिकाणी जायचं होतं, म्हणजे सगळ्या रिलेटिव्हजकडे जायचं होतं पहिलं. तर आमचं असं सकाळपासून ट्रॅव्हल चालूच होता. रिक्षा, ट्रेन, बस हे सगळं चालू होतं आमचं काही ना काहीतरी. आणि सगळीकडे जात होतो आणि वहिनीकडे वगैरे पण गेलेलो, यांच्याकडे गेलेलो, यांच्याकडे मस्त नाश्ता वगैरे केला, जेवलो वगैरे. आणि मामाकडे जायचं होतं, मावशीकडे जायचं होतं आणि अजून शॉपिंग पण बरीच करायची होती. तर दादरला गेलो मावशीकडून, इथे शॉपिंग करायची होती. तर मस्त मस्त कपडे वगैरे घेत होते आणि कपडे वगैरे घेऊन झाले. परत मी भुलेश्वरला आली रात्री, कारण ना मला असं काही ज्वेलरी वगैरे घ्यायची होती, जी तिकडून मी सगळी घेतली बरंच काय काय. आणि इतका कंटाळा आलेला चालून, म्हणजे पाय अक्षरशः मला चालतानाच नव्हते, इतकं खूपच जास्त कंटाळा आलेला. पण शॉपिंगच्या पुढे पण काय बोलू शकत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे हे सगळं. त्याच्यानंतर झाली फायनली आमची शॉपिंग करून आणि आम्हाला टॅक्सी पण नव्हती भेटत, तर अजूनच कंटाळा आला. किती वेळ शोधत होतो. सो फायनली भेटली, टॅक्सीतून भेटून घरी आलो मामाकडे. त्याच्यानंतर आम्ही नाईट आऊटचा प्लॅन झाला आमचा. सो सगळीजण आम्ही मरीन ड्राईव्हला जाणार होतो. तर पहिलं तर आम्ही खायला गेलो, ज्यूस वगैरे पिला. त्याच्यानंतर आम्ही सगळे मरीन लाईनला गेलो नाईट आऊटला. सो खूप दिवसांनी भेटलो, तर खूप जास्त एन्जॉय केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.